एक सिक्रेट वापरून उडप्याकडे मिळणारी तक्कली चटणी म्हणजेच टॅमॅटोची पातळ रस्सा चटणी कशी बनवली जाणून घ्यायचं आहे का? चला सांगते कशी केली ते. पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघा. टॅमॅटोची चटणी रेसिपीला सुरुवात करूया. 5 ते 6 लाल पिकलेले टमॅटो घेतले आहेत धुवून. बेडगी मिरची 2 घेतल्या आहेत. तिखटासाठी लाल मिरची सुकी घेतलेली आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा छोटा. आता तुम्हाला हवं तर ह्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. पण ह्या टमॅटोला तुम्हाला चीर हवी पाहिजे असेल तर तुम्ही चिरा देऊन पण घालू शकता. अदरवाईज डायरेक्ट टमॅटो पाण्यात घातले तरी चालतील. इथे मी टमॅटोंना चिरा देऊन पाण्यात घालणार आहे, म्हणजे याची सालं निघतील शिजले की. सर्व टमाटे आपण आता पाण्यात घालून घेणार आहोत. मिरची, आलं, लसूण ते सुद्धा आपण या पाण्यात शिजवायला घालणार आहोत. पाव चमचा मेथी ती सुद्धा आपण घालणार आहोत. आता हे भांडं आपण गॅसवरती ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया. छान अशी उकळी फुटली आहे. गॅस कमी करूया. आता आपण बघूया टॅमॅटो शिजले आहेत का सुरीच्या साहाय्याने. टॅमॅटो शिजले आहेत. टॅमॅटोचे सालं सुद्धा वेगळे झालेले आहेत. गॅस बंद करूया आपण आता. गॅस बंद करून टॅमॅटो थंड करून आपण गाळून घेणार आहोत आणि सर्व जिन्नस मी असे ताटामध्ये काढून घेतले आहेत. आता या टॅमॅटोचे आपण सालं काढून घेणार आहोत. बाजूलाच मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे सर्व जिन्नस घालून घेणार आहोत. टॅमॅटो आपले वाटून तयार झाले आहेत. आता आपण गॅसवर तेच भांडं ठेवणार आहोत फोडणीसाठी. भांडं ठेवलं आपण गॅसवर. 1 चमचा फोडणीसाठी तेल घालणार आहोत. तेल गरम होण्यासाठी मी आज जरा वाढवली आहे. तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालं आहे. आता इथे आपण 1 चमचाभर मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडू देऊयात. मोहरी छान तेलामध्ये तडतडली की आपण चिमूटभर हिंग घालणार आहोत. छान तेलात हिंग, मोहरी भाजून घेऊया. कढीपत्त्याची 5 ते 7 पाने घालणार आहोत. अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. आता हे जे टॅमॅटोचं वाटण आहे ते घालणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, नाहीतर भडका होईल. चमचेच्या साहाय्याने हलवून घेऊया. पातळ किंवा घट्टसर आहे त्या हिशोबाने आपण 1 ग्लासभर पाणी घालणार आहोत, कारण चटणी शिजून परत घट्ट होईल. तर आपण थोडं पाणी घालणार आहोत. 1 ग्लासभर पाणी घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. आता 1 उकळी येऊ देऊया. आता एक सिक्रेट ट्रिक जी उडपी लोक वापरतात ती आपण वापरणार आहोत. इथे मी घरगुती तांदळापासून, उकडीच्या तांदळापासून, उडदाच्या डाळीपासून इडलीचं बॅटर तयार केलं आहे. आता हे बॅटर याच्यामधला आपण 1 चमचाभर पीठ या चटणीमध्ये घालणार आहोत. म्हणजेच या चटणीला तांदूळ आणि उडदाच्या पिठामुळे एक थिकनेस येणार आहे आणि एक चव येणार आहे.
आता हे पीठ घातल्यावर आपण ढवळून घेणार आहोत, का तर त्या पिठाच्या गुठळ्या नको व्हायला. छान असं पीठ ढवळून घ्यायचं. सर्व गाठी फोडून घ्यायच्या. आणि एक उकळी येण्यासाठी मी गॅसची फ्लेम थोडी वाढवली आहे. बघू शकता तुम्ही. या पिठामुळेच इडलीला छान थिकनेस येतो. आता आपली चटणीला मस्त उकळी फुटलेली आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, जास्त पातळ नाही. गॅस बंद करून घ्यायचा आता आपण. इथे आपली चटणी तयार झाली आहे. आता ही चटणी मी इडल्यांवर घालते आणि तुम्हाला दाखवते की कुठेही पाण्यासारखी वगळून जात नाही ही चटणी. व्यवस्थित घट्ट पातळसर व्यवस्थित झालेली आहे. या चटणीतनं टॅमॅटोचा रस वेगळा आणि पाणी वेगळं असं तुम्हाला कुठेही दिसणार नाही. उडप्यासारखी टॅमॅटोची चटणी जमली की नाही बरं? अशीच रेसिपी तुम्ही पण करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि शीतल किचन कट्टा पहा. धन्यवाद.